हिंगोली पश्चिम येथील गणेशनगर भगवान घाटे चालीला रेल्वेच्या माध्यमातून 2024 पासून घरं खाली करण्यासाठी नोटिसी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे येथील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत। वारंवार आंदोलन केले, रेल्वेला पत्रव्यवहार केला, तरी पण ते वारंवार नोटीस देण्याचं काम करत आहेत। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मग आपल्या या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक जनार्दन म्हात्रे, रेखाताई म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, रसिका पाटील आणि सर्व त्यांचा परिवार आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष गणेश मोहिते, माणिकराव उघडे हे संपूर्ण येथील समाजसेवक यांनी एक सांगितलं गेले की आज आपण बैठक लावूया। या बैठकीमध्ये आपण चांगली सकारात्मक चर्चा करूया। आज नागरिकांच्या बरोबर चर्चा झाली, लोक भयभीत आहेत। आम्ही खासदार साहेबांशी संपर्क साधला असता कोणालाही याच्यात घाबरायची गरज नाही, कोणाच्याही घराला हात लावला जाणार नाही, कुठल्याही विटेला हात लावला जाणार नाही। कारण आम्हाला लोकांनी विश्वास ठेवून, आम्हाला लोकप्रतिनिधींना म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरसेवक असेल, आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे आणि मग त्याबद्दल आम्ही त्यांच्यासाठी आपण भांडलो पाहिजे। कारण त्यांचा आमच्या प्रचंड मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या कुठल्याही घराला हात लागला जाणार नाही। कारण गोरगरीब आहे, एक मोलमजुरी करून 2 पैसे जमा करून, पुंजी जमा करून घरं घेतली गेली आणि या रेल्वेने अचानक त्यांच्यावर कुठल्या तरी नोटीस देण्याचं काम केलेलं हे आम्ही खपवून घेणार नाही। आपली नागरिकांशी सकारात्मक चर्चा झाली, DRM साहेबांशी चर्चा करून ही घरं आम्ही 100% वाचवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे। कारण ही आमची घरं आहे, आमच्या जागेमध्ये आम्ही बांधलेली, याच्या रेल्वेचा काही संबंधच नाही। पण रेल्वे विनाकारण याच्यावर कुठेतरी नोटीस पाठवण्याचं काम करते, दादागिरी करण्याचं काम करते। पण आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे खपवून घेणार नाही आणि कुठल्याही एकाही भिंतीला हात लावून देणार नाही असा आम्ही शब्द दिलेला आहे।